आणि भव्य मंडप टाकणं चाललं आहे. कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे. मला काय सांगता? भारत देश में पंचपीठ है। एक हिमालय के टोक्यावर आहे केदारपीठ, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ज्ञानपीठ काशीमध्ये, तिसरा उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये, चौथा श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये आहे, श्रीशैल या पंडिताराध्य पीठ सूर्यपीठ, आणि कर्नाटकमध्ये आहे आपलं रंभापुरी वीरपीठ. या 5 पीठापैकी केदारपीठाचं यावेळी केदारनाथ मध्ये संकल्पानुसार जगामध्ये अशांती पसरलेली, अशांतीच्या शांतीसाठी आमच्या मनामध्ये आलं. त्यानंतर आम्ही नांदेड येथे महाराष्ट्र कर्मभूमी असल्या कारणानं, नांदेड एक प्रकारचं पूर्वाश्रमीचे स्थान असल्या कारणानं त्या सर्व मंडळीचे विचार केला असता आणि इथं अवश्य विश्वासाठी शांती यज्ञ करावा, महारुद्र शिवशक्ती महारुद्र याग करावा अशी एक प्रकारची समोर आल्यानंतर सर्व इथले नांदेडचे आणि परिसरातले सर्व मंडळी मिळून एक सेवा समिती स्थापन केली. त्या सेवा स्थापनेद्वारा येणारे फेब्रुवारी 5 ते फेब्रुवारी 12, 2026 पर्यंत 8 दिवस गुरुवार ते गुरुवार पर्यंत विश्वशांती महायज्ञ चालणार आहे. तसेच त्याला जोडून आम्ही केदारपीठावर गेल्यानंतर 25 वर्ष झालेला आहे आणि त्याची रजत महोत्सव करायची सुद्धा त्या सेवा समितीने निश्चय केलेली आहे. त्याचप्रमाणे आता त्या पद्धतीने याच्यामध्ये सकाळी 5 ते 7 पर्यंत लघुरुद्र विश्वाराध मूर्तीस, तसेच 8 ते 11 रुद्र स्वाकार, 12 ते 3 शिवकथा, ते अलाहाबादचे प्रयागचे शिवम शुक्ला यांच्याकडून शिवकथा होणार आहे. 3 ते 6 पुन्हा दुपारी यज्ञ साकार होणार आहे. 6 ते 9 धर्मसभा आणि रात्रीनंतर भजन कीर्तन होत राहील. आणि त्या दररोज धर्मसभेला संपूर्ण एक मुख्यमंत्री तेलंगणा, आंध्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तराखंड असे 7 मुख्यमंत्री दररोज या सभेला राहतील. आणि अनेक विद्वान मंडळी, महाराज लोक, आणखी अनेक प्रतिष्ठित लोक भारत देशातील त्या सभेमध्ये त्या पत्रिकेप्रमाणे उपस्थित राहतील. आणि अंतिम दिवस निमंत्रण दिलेलं आहे आणि सर्व प्रोसिजर पूर्ण झालेला आहे. अंतिम एक निमंत्रण देण्याकरिता कालच अशोकराव चव्हाण आणि खासदार अजित गोपचडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी इथे आले होते. कालचे किती तारीखला 25 तारीखला त्यावेळी त्यांनी सगळ्यांनी स्वीकारले आणि घेऊन येतो राहिलेले अंतिम टप्प्यात असलेले एक प्रकारचे अधिकृत निमंत्रण देऊन त्या तारीख 12 तारखेला येण्याचे त्यांनी नियोजन केलेले आहे. अशी एक प्रकारची चालणारे कमीत कमी 31 राज्याची लोकांची अनेक भक्तगण इथे येण्याची संभावना आहे. आणि इथं जेवण्याची, राहण्याची आणि सभेची सर्व समिती एक प्रकारची 25 समित्या निर्माण केलेल्या आहे. ज्याचे विभाग त्याला सोपलेला आहे आणि एक नांदेडकर मंडळींनी सगळ्यांनी करून एक भारत देशामध्ये उत्कृष्ट कार्यक्रम करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहे. कोपाचवाडी या नगरीमध्ये विविध राज्यातून पवित्र स्थान निर्माण झालेलं आहे. अंदाजे भाविक किती येतील? आता सध्या अंदाज आहे, आता शेती जास्त तेल कमी येणार नाही. एक 25,000 पासून वाढत शेवटच्या 12 तारखेला 2 लाखाच्या पुढे पब्लिक येतील अशी अपेक्षा आहे. आणि याच्यामध्ये जास्त होऊ शकेल. तसे अन्नदान करणाऱ्यांनी बरीचशी लोक, शेवटचे किती 5 लाख लोक आले तरी सुमित मोर्गे यांनी अन्नदान स्वीकार केलेला आहे.
आणि 11 तारीखला आपले ठाकूर ते गोविंदराव माकडेने घेतलेले आहे आणि 10 तारीखला माधवराव एकलारीने घेतलेले आणि 9 तारीखला आपले खासदार आपला रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारलेले प्रसार करण्याची आणि कल्याणकर आपला बालाजीराव कल्याणकर यांनी 1 दिवसाची घेतलेला आहे. असे ज्याच्या ज्याच्या पुण्यानुसार ते घेतलेले आहे. यज्ञ समितीचे केलेले यज्ञ समिती मंडळींना पूर्ण त्यांनी जे काय होईल त्यांनी केलेलं आहे. असे सर्वतोमुखी त्यांनी केलेले. अनेकांनी इथं यज्ञाला बसण्याकरता सुद्धा सर्व दंपतींनी नाव नोंदणी करून आपल्या यज्ञाची आपल्याला त्यांनी स्वीकार करवलेले. 5 ऋण चुकतात. मातृ ऋण, पुत्र ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, आचार्य ऋण याच्यातून मुक्त होण्याचा यज्ञाची एक प्रकारचा सुयोग आहे. जिल्हा प्रशासन या ठिकाणी पाहणी दौरा करून लागणारी यंत्रणा म्हणजे कशा प्रकारे तुमचं मार्गदर्शन घेतलं मला पोलीस वर्गाने पोलीस स्टेशनने आणि त्याचप्रमाणे या पाणी पुरवठा विभागाचे अभियंताकडून तसेच विद्युतच्या अभियंताकडून सगळ्यांनी ज्याप्रमाणे समितीने दाखवलेले त्या दिशेनं त्यांनी पूर्ण नियोजन करण्याचे संकल्प केलेले. भावी भक्तांना काय संदेश देणार? भावी भक्तांना अशांतीच्या वातावरणामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होऊन शांतीचे लाभ घ्यावा हे एकच उद्देश केलेला आहे आणि सर्वे जना सुखिनो भवन्तु. धन्यवाद.